नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीसह उपनगरात स्वच्छतेचा बोजवारा. सांगली शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक भागात गटारी साफ करण्यात आलेल्या नाहीत. ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या असून सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी दुर्गंधी, ढासांची उत्पत्ती आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नालेही गवत, पान, कणिसांनी भरलेला आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही महानगरपालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील अनेक गटारींमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कचरा व गाळ साचून राहिला आहे. काही ठिकाणी गटारीला नैसर्गिक उतारा नसल्याने सांडपाणी पुढे जात नाही. काही ठिकाणी गटारी बांधण्यात आल्या असल्या तरी त्या पुढे मुख्य वाहिनीला जोडलेल्या नसल्याने पाणी जागेवरच तुंबून राहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. काही भागात गटारींवर स्लॅब आणि फरशी टाकण्याऐवजी सरळ गटार मुजवून ये-जा सुरू आहे. काही रस्त्यावर फक्त एका बाजूला गटर असून दुसऱ्या बाजूचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना चिखल, घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. पत्रकार नगर, गारपीर चौक परिसरात, शामराव नगर, हसनी आश्रम परिसर, वानलेसवाडी भाग यासह शहरातील अनेक ठिकाणी हीच अवस्था दिसून येत आहे. तुंबलेल्या गटारी, साचलेलं पाणी आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार वारंवार केली जाते. उपलब्ध कर्मचाऱ्यांचेही योग्य नियोजन होत नसल्याने सफाई कामांवर परिणाम होत आहे. काही भागात अनेक दिवस झाडलोटही होत नसल्याचे नागरिक सांगतात. नाले सफाईचाही प्रश्न गंभीर बनला आहे. विजयनगर चौकापासून कुंभारमळ्याकडे जाणारा नाला पूर्णपणे तुंबलेला असून त्यात पान, कणीस, पान, गवत आणि झुडपे वाढलेली आहेत. शहरातील अनेक नाल्यांची अवस्था याहूनही वेगळी आहे. नाल्यांमधील अडथळे दूर न केल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यामध्ये शिरण्याचा धोका आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.